गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने जी शेतकरी अपघात योजनेमध्ये ज्या महिलांवर जमीन त्यांनाच लाभ मिळत होता, परंतु शेतजमीन नसलेल्या महिलांना लाभ मिळत नव्हता. आता शेतजमीन नसलेल्या शेतमजूर महिलांना सुद्धा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे त्यामध्ये त्याचा आमच्या महिला भगिनी यामध्ये होणार आहे. निधीच्या बाबतीमध्ये सांगितलं, बच्चूभाऊ निधीच्या ठीक आहे. आता एकदा कुठली गोष्ट आपण सुरुवात केलेली आहे, आपण आता कायदा करतोय आणि कायदा केल्यानंतर आपण तरतूद करतोय. सभापती महोदय, कुठली गोष्ट एकदा गेल्यानंतर कायदा केल्यानंतर त्यात काय अडचण आहेत, त्यात काय नवीन धोरण काय आणलं पाहिजे, त्यामध्ये आपण निश्चित प्रकारे आणू. पण माझ्या माय माऊली शेतकरी महिला भगिनीला तिच्या डोळ्यात आज आपण तुम्हाला माहित आहे किती कष्ट करते ती महिला, किती कष्ट करते बिचारी. मागाशी सांगितलं, मला वाटतं कोणीतरी ताईंनी कुणीतरी सांगितलं. सभापती महोदय, प्रत्येक घरामध्ये ती महिला सकाळची लवकर उठणारी कोण असते हो सभापती महोदय? सर्वांचा सकाळी डबा जेवण करणारी कोण असते हो अध्यक्ष महोदय, सभापती महोदय? जेवण केल्यानं आपल्या सगळ्यात जेवण करून शेतामध्ये राबणारी कोण असते हो सभापती महोदय? आणि एवढं करून संध्याकाळी परत घरच्या सगळ्यांचा डबा करणारी कोण असते हो अध्यक्ष महोदय? आणि एवढं करून संध्याकाळचा अंतरून पांघरून टाकणारी सुद्धा कोण असते हो सभापती महोदय? ती एक महिलाच असते. त्यामुळे निश्चित प्रकारे महिलांविषयी निश्चित प्रकारे बच्चू भाऊ आपल्या सर्वांना एक वेगळ्या प्रकारचा जिव्हाळा आहे. आणि या महिला भगिनीसाठी जे काय करता येईल, महिला भगिनींना जे काय एक चांगल्या प्रकारचा दर्जा देऊन नुसतं आपल्याला हे विधेयक महिला शेती त्यांना ओळखपत्र देऊन थांबायचं नाही सभापती महोदय. त्यांना कुठेतरी एक चांगलं स्वतःच त्यांना कुठेतरी वेगळ्या प्रकारचं स्थान, सरकारी ज्या योजना आहेत त्या प्रत्येक सरकारी योजनेमध्ये त्यांना कसं त्यामध्ये लाभ घेता येईल, त्या माझ्या महिलेच्या भगिनीच्या चेहऱ्यावर कसा हास्य लाभेल, त्याला कसा एक चांगल्या प्रकारचा फायदा होईल, ही तर सभापती महोदय आपल्या सगळ्यांच्यामध्ये उद्देश आहे.